शहरातील कचऱ्याचा प्रश्न पूर्णपणे निकाली लागण्यासाठी पुणे शहरातील विविध संस्था आणि नगरसेवक आपापल्या परिसरात कचरा प्रकल्प उभारतायत। स्वतःच्या प्रभागाचा विचार न करता संपूर्णपणे शहराचा विचार करून प्रभाग क्रमांक 39 मध्ये नगरसेवक गणेश बिडकर यांनी 15 टन क्षमतेचा कचरा प्रकल्प सुरू केला आहे। या प्रकल्पाबद्दल जाणून घेतले आमच्या प्रतिनिधीने। पुणे शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहे, मात्र त्या प्रलंबित प्रश्नांमध्ये कचरा प्रश्न हा मोठा प्रश्न आहे। या प्रश्नावर आता जनजागृती व उपाययोजना सुरू करण्यात आलेली आहे। पुणे शहरातील अनेक सोसायटी असतील किंवा नगरसेवक आपल्या प्रभागात कचरा प्रकल्प उभे केलेले आहे। या कचरा प्रकल्प उभे केलेले मात्र नगरसेवक गणेश बिडकर यांनी आपल्या प्रभागातही एक कचरा प्रकल्प उभे केलेले। या कचरा प्रश्नाबद्दल या प्रकल्पाबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। सर, काय सांगाल या कचरा प्रकल्पाबद्दल? आत्ताच आपण ज्याप्रमाणे म्हणलात की पुणे शहरातले जे प्रमुख प्रश्न आहेत, जे अनेक वर्ष मागील सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षित झाले, किंबहुना त्याच्यावर काही कामच झालं नाही असंही आपल्याला म्हणता येईल। कारण अनेक वर्ष आपण ओपन डंपिंग करत होतो, परंतु किती दिवस आपण आपली घाण आपला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकणार। आणि हा विचार करूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्या गेली 3-4 वर्ष झटत होता की माझ्याच भागात या कचऱ्याचं विघटन व्हावं, या कचऱ्यावर प्रक्रिया करावी आणि त्यातनं खत निर्माण करून ह्या कचऱ्याचं सेग्रेगेशन करून ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, प्लास्टिक वेगळं, आणि या सगळ्या संकल्पनेतनं हा आमचा 15 टन क्षमतेचा आत्ता आम्ही इथं कचऱ्याचा प्रकल्प तयार केला आहे। त्या 2 पार्ट आहेत त्या कचऱ्याच्या प्रकल्पात। या ठिकाणी जिथं आपण उभं आहे त्या ठिकाणी आम्ही ओल्या कचऱ्यावर रोज आत्ता 5 ते 7 टनापर्यंत खतात रूपांतर 24 तासात करतो। आणि अत्यंत आपण आत्ता या कचऱ्याच्या प्रकल्पावर आपण बघत असताल की सामान्य नागरिकाला याचा कुठलाही त्रास नाही आहे, मच्छर नाही, माशा नाही, वास नाही। आणि अशा प्रकारच्याच कचरा प्रकल्पांची खरी आवश्यकता आत्ता शहरात आहे। याच्या बाजूलाच आम्ही जो दुसरा केला आहे तो 10 टनाचा आहे। त्याच्यावर आपण हा सगळा रॅम्पवर कचरा वेगळा करतो, प्लास्टिकपासून डिझेल बायोनिर्मिती करतो आणि जो सुका कचरा असतो तो वेगवेगळ्या कंपन्यांना देतो आणि ओला कचरा आपण या ठिकाणी आणतो। खरं तर यामुळं या भागातली वाहतूक म्हणजे इथनं कचरा हडपसरला न्यायचा, तो रॅम्प बंद असेल, रोकेम प्रकल्प बंद असेल तर हा कचरा इथंच साठायचा आणि त्यामुळे लोकांना कचऱ्यावर कचरा टाकायची सवय झाली आहे। आणि म्हणूनच ही कचऱ्यावर कचरा टाकायची सवय मोडण्यासाठी, हा भाग स्वच्छ राहण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला। आम्ही या ठिकाणी जागा मिळवली, प्रचंड परिश्रम त्या जागा मिळवण्यासाठी आम्हाला झाले। काही ठिकाणी नागरिकांचा विरोध झाला, परंतु आम्ही त्यांना समजवण्यात यश आलं आम्हाला। आणि आज आम्ही एक चांगला कचऱ्याचा प्रकल्प मध्यवस्तीत, मला या ठिकाणी आपल्याला अभिमानाने सांगावंशी वाटतं की पुणे शहरात मध्यवस्तीत एवढा मोठा कचऱ्याचा प्रकल्प कुठेही नाही आणि अत्यंत चांगल्या क्षमतेने या ठिकाणी आम्ही तो चालवणार आहोत। आत्ता जरी तो 12-15 टनाचा असेल तरी भविष्यात तो 25 टनापर्यंत याची कॅपॅसिटी वाढवता येऊ शकते, ती आम्ही वाढवणार आहोत। आपण या ठिकाणी बघू शकताल की थोड्या लोकात एक चांगला खताचा प्रकल्प या ठिकाणी आपण चालवू शकतो। सर, गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता। या प्रश्नावर अनेक आंदोलनं झाली, अनेक उपोषणं झाली, मात्र अजूनही या कचरा प्रश्नावर कोणताही उपाययोजना महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली नाही। मात्र प्रत्येक नगरसेवक असेल आपापल्या प्रभागात त्यांनी कचरा प्रकल्प उभा केलेला आहे, तुम्ही पण उभं केलेलं आहे। काय सांगाल? तुम्ही पण एक महानगरपालिकेचे घटक आहेत, काय सांगाल त्याबद्दल? महानगरपालिकेच्या गेल्या 15-20 वर्षात जे सत्तेत आहेत त्यांनी या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नावर अभ्यासच केला नाही, किंबहुना त्यांना याची काही जाणीवच नाही। कारण गेली अनेक वर्ष आपल्याला एक डेपो मिळाला, तिथं आपण ओपन डंपिंग केलं। आपल्याला आठवत असेल की मी चेअरमन स्थायी समितीचा अध्यक्ष असताना आपण त्याच्यावर कॅपिंगचं 100 कोटी रुपये खर्च करून कॅपिंग उभारलं। कारण हा प्रश्न काय आहे, ज्याच्या दारात कचरा पडतो त्या लोकांना त्याची जाणीव असते, परंतु त्याच्यावर काम झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणूनच आमच्या केंद्रात मोदी यांचं सरकार आलं, राज्यात देवेंद्रजींचं सरकार आलं आणि त्यांनी सगळ्यात जास्त लक्ष म्हणजे माननीय मोदींनी भारताला दिलेली स्वच्छ भारत ही प्रेरणाच आहे। त्या प्रेरणेनेच या ठिकाणी अशा प्रकारचा प्रकल्प आमच्याकडनं उभा राहिला आणि त्याला नागरिक पण पुढे येऊन मदत करतायत। मला खरंच नागरिकांचं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून कौतुक करावंसं वाटतंय।
सर साधारणतः आपल्या प्रभागात किती किती कचरा निघतो, किती टन कचरा प्रकल्प विघटित केला जातो, काय सांगाल एकूणच? आत्ता जर मी माझ्या प्रभागापुरता विचार कधीच करून काम केलं नाही, कारण प्रभागापुरतं काम करू शकत नाही. मी प्रभागाचा बाहेरचा विचार करूनच पुणे शहर म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम करतो. आत्ता माझा जो प्रभाग आहे जिथं मी निवडून येतो तिथून 8 ते 10 टन कचरा ॲव्हरेजली 8च टन म्हणावं लागेल, परंतु आत्ता आम्ही 15 टनाचा केला आणि तो 25 टनापर्यंत आम्ही पुढच्या 60 महिन्यात वाढवणार आहोत. म्हणजे एकूण इथले 2-3 प्रभाग किंबहुना 2-3 पेठा यांचा कचरा या ठिकाणी यावा आणि त्यातनं या शहराला एक चांगली प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही उभं केलं आहे. महानगरपालिकेने कचरा प्रश्नावर काही उपाययोजना किंवा असे प्रकल्प शहराच्या मध्यवर्ती भाग असतील किंवा शहराच्या बाहेरील भागात उभे करून कचरा प्रश्न सोडावा असं वाटत का? महानगरपालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे, त्यात अजून ते कमी पडत आहेत. आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करतो आहे. मग ती पिंपरी सांडसची जागा असेल, वडूची जागा असेल, त्या वडूच्या जागेचं ट्रान्सफर आम्ही वन खात्याला देऊन त्या ठिकाणी पिंपरी सांडसची जागा आम्हाला घ्यायची आहे. परंतु पुन्हा जागा मिळाली म्हणजे कचऱ्याचा प्रकल्प संपला असं नाही, प्रश्न संपला असं नाही, कारण ती जागा फक्त आपल्याला वेस्टेज टाकण्यासाठी मिळेल. तर आपल्याला आपल्या शहरातच हा कचरा जिरवावा लागणार आहे आणि उरलेलं ज्याचं विघटन होऊ शकत नाही ते सायंटिफिक पद्धतीने आपल्याला त्याच्यावर बाकीची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळं महानगरपालिका असेल, राज्य शासन असेल, सगळ्यांनी मिळून याच्यात काम करण्याची गरज आहे. सर जनजागृतीच्या बद्दल महानगरपालिका असतील किंवा पुणेकर नागरिक असतील थोडं तरी म्हणजे आत्ता तरी जनजागृती या प्रश्नावर सुरुवात झालेली जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवलं, त्या अगोदर जनजागृती होत नव्हती किंवा वाटतं का असं? नाही, माननीय पंतप्रधानांनी हे चळवळ दिली आहे. हा कुठला शासनाचा कार्यक्रम राहिलेला नाही आहे. तर स्वच्छ भारत ही संकल्पना या भारताची, या देशाची चळवळ झाली आहे. कारण एक कुठलाही प्रश्न ज्यावेळेस जनमानसात उतरतो त्याच्यात लोक सहभागी होतात, म्हणजे ती चळवळ होती आणि पुढे चळवळी यशस्वी झाल्यात. भारतातील स्वातंत्र्याची पण एक चळवळच होती. ही चळवळ पुढं भारतात स्वातंत्र्यात रूपांतर त्या चळवळीचं झालं. त्यामुळं निश्चितपणे माननीय पंतप्रधानांनी ज्या विषयाला हात घातला आहे त्या विषयात 100% आपल्याला यश येणार आहे. आपण इतर राष्ट्रात जर का बघितलं तर अत्यंत त्यात अवेअरनेस आहे, लोकांच्यात त्यात जागृती झाली आहे आणि ती जागृती इथं होण्याची गरज आहे. त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही या ठिकाणी हा प्रकल्प उभा केला आहे. सर काय सांगाल तुम्ही तुमच्या प्रभागाचं आत्ताच म्हटलं का तुम्ही तुमच्या प्रभागाचा विचार करत नाही तर संपूर्ण पुणे शहराचा विचार करतात, काय सांगाल पुणेकर नागरिकांना कचऱ्या संदर्भात? म्हणजे आपण जर बघितलं तर मोठमोठ्या सोसायटी असतील तिथं म्हणजे खिडकी बाहेरून पिशवी फेकून देतात, काय मेसेज किंवा काय संदेश देणार तुम्ही? नाही, या ठिकाणी हे कचऱ्याच्या समस्या ही कोणा एकट्याची जबाबदारी नाही आहे, ही सरकारची जबाबदारी नाही आहे, ही महानगरपालिकेची जबाबदारी नाही आहे, ही या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी. असं ज्या दिवशी आपण समजू त्या दिवशी या समस्येच्या मुळाशी आपण जाऊ शकू. मोठ्या सोसायट्यांनी आपल्या भागात कचरा जिरवला पाहिजे, लहान सोसायट्यांनी तो आमच्या घंटागाड्यात व्यवस्थित सेग्रिगेट करून आणून दिला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना बादल्या पुरवतो, आमचे लोक जातात, जागृती करतात. परंतु लोकांना पण आपण समजून घेऊन लोकांनी आता या चळवळीत उतरलं पाहिजे आणि या समस्येवर उत्तर हे लोकांकडूनच येणं अपेक्षित आहे. महानगरपालिका प्रयत्न करू शकते परंतु त्या प्रयत्नांना यश हे लोकांच्या माध्यमातूनच येऊ शकतं. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करीन की आपण जागे व्हा, आपण या कचऱ्याचा राक्षस गाडून टाकू, तो दुसरीच्या दारात नाही तर आपल्याच दारात गाडून टाकू आणि त्याची सुरुवात आपण या ठिकाणी सोमवार पेठेतल्या आपल्या या कचऱ्याच्या भागातून करू. धन्यवाद सर. स्वच्छ पुणे सुंदर पुणे ही संकल्पना न राहता प्रत्यक्षात राबवण्यात येते. आपण या ठिकाणी बघितलं का प्रभाग क्रमांक 39मध्ये गणेश बिडकर यांनी हा कचरा प्रकल्प अतिशय सुंदर परिस्थिती चालू केलेला आणि 15 टन या कचरा प्रकल्पाची क्षमता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल गर्जेसोबत सज्जाद सय्यद, पुणे प्लस.